सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत 20 वर्षांची स्वर्णिम परंपरा. आता सोने खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही. आपल्या आवडीचे डिझाईन्स मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये, तेही खास ऑफर सह. दागिन्यांच्या खरेदीवर 0% मेकिंग चार्जेस. ग्राहकांना होणार 7 ते 8 हजारांचा फायदा. ऑफर 10 ऑगस्ट 2024 पर्यंत लागू. चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला. पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स, महावीर पेठ, कर्जत रेल्वे स्थानकाजवळ, कर्जत, रायगड. विद्यार्थ्यांना योग्य असं करिअर गायडन्स हे मार्गदर्शन देणारे आपल्याला लाभलेले व्याख्याते सन्माननीय गणेशजी शिंदे, ज्यांनी आपल्याला या ठिकाणी आता मार्गदर्शन केले. आमचे सन्माननीय विजयजी पाटील, सन्माननीय तालुका प्रमुख संभाजी जगताप, शिवरामजी बदे, आमच्या शिकवळेताई असतील, सगळ्याच माझ्या महिला भगिनी, सगळे पदाधिकारी आणि उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित असणारे विद्यार्थी आणि माझे सगळे पॅरेंट्स या ठिकाणी उपस्थित आहेत. पत्रकार बंधू उपस्थित आहेत. दरवर्षीप्रमाणे आपण हा गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना पुन्हा एकदा कर्जत तालुक्यातील माझ्या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं यश या ठिकाणी संपादन केलेलं आहे. आणि त्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी या कार्यक्रमाचं आपण आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की शिक्षणाचे महत्व हे अनेक थोर महात्म्यांनी आपल्याला आतापर्यंत सांगितलेलं आहे. आणि त्याप्रमाणे आपण आपल्या
जीवनाची वाटचाल करत असतो. छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, या साऱ्यांनी त्या काळामध्ये जे कार्य या समाजासाठी केलेलं आहे, त्या काळामध्ये प्रामुख्याने शिक्षणाला महत्व देण्याचं काम त्या महापुरुषांनी त्यावेळी सुद्धा केलेलं आहे. आणि म्हणून महात्मा फुलेंनी त्यावेळेला त्या 4 ओळी त्यांच्या आजही आपण प्रसिद्ध आहेत की विद्येविना गती गेली, गती विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना शूद्र कसले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. याचं कारणच ते होतं की हा अशिक्षित त्या काळचा समाज आणि या समाजाला खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जायचं असेल तर विद्येविना व्यर्थ हा समाज आहे. आणि हे त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्याला शिक्षणाचं महत्व त्यावेळेस पटवून दिलेलं आहे. आणि म्हणून आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचार आजही हा देश ज्या संविधानावर चालत आहे, आजही या देशाची सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण या भारत देशाकडे पाहतो. तो भारत देश या संविधानावर जो सुरू आहे, तो संविधान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याही वेळेस एक एवढी मोठी व्यक्ती, इंग्लंडमध्ये त्यांनी उच्च दर्जाचं शिक्षण अमेरिकेमध्ये घेतलं गेलं. आणि त्या काळामध्ये शिक्षण घेत असताना आज या देशाचे आपण पाहिलं की संविधान देणारा हा देश आज आपण चालत आहोत, तो लोकशाहीवर चालतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा. आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजही आपल्याला त्यावेळेस सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो प्राशन करतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून माझ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी हेच सांगायला मी या ठिकाणी उभा आहे की आज आपण चांगलं यश या ठिकाणी संपादन केलेलं आहे, परंतु 10वी 12वीचे विद्यार्थी हे ज्या वेळेस हा त्यांचा एक पीक टाइम असतो, एक अतिशय महत्वाचा ही वेळ असते की यावेळेस कोणता निर्णय कोणत्या वेळेस घ्यावा हे पालकांना सुद्धा आणि पाल्यांना सुद्धा त्यावेळेस कळत असतं. त्यामुळे आपण करिअर गायडन्स त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. यासाठीच आपण गणेशजी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन या ठिकाणी करतीलच, परंतु ही काळाची गरज आहे की आपण आपल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी पुढील शिक्षण दिलं गेलं पाहिजे. 12वी नंतर विद्यार्थ्यांना कोणता ट्रॅक असला पाहिजे. फक्त सायन्स घेतलं म्हणजे त्या विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण मिळतं असं नाही, तर प्रत्येक याच्यामध्ये फॅकल्टीमध्ये चांगले ट्रॅक आहेत. आजही आपण पाहताय की अनेक संस्था ज्या पद्धतीने आज काम करत आहेत त्यामध्ये अनेक विद्यार्थी हे चांगले अनेक व्यक्तिमत्व आपण घडलेले पाहत आहे. आणि हे सगळं आपण या विद्यार्थी दशेमध्ये आपण शिक्षण घेता आलं पाहिजे. आणि म्हणून हेच काम खऱ्या अर्थाने आपल्याला पुढे जाऊन या राज्यासाठी, या देशासाठी, या देशाचा उत्तम नागरिक घडावा हा प्रत्येक विद्यार्थी माझा घडला पाहिजे. याच दृष्टिकोनातून सातत्याने राज्य शासनाच्या माध्यमातून आपण पाहताय की लेख लाडकी योजना असेल, लेख लखपती असेल, अनेक योजना राज्य शासनाच्या महिला सक्षमीकरणासाठी असेल, मुलींसाठी असेल. आता आपण पाहतोय की आपण जर विद्यार्थ्यांसाठी एवढ्या योजना महिला मुलींसाठी सुद्धा राज्य शासनाने आणलेल्या आहेत, तर या साऱ्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त शिक्षणाचं महत्व देऊन शासन सुद्धा त्या पद्धतीने काम करत आहे. आणि म्हणून कर्जत तालुक्यातील माझा प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थिनी या देशाचा उत्तम नागरिक घडला पाहिजे, या कुटुंबाचा उत्तम नागरिक घडला पाहिजे. आणि ज्या पद्धतीने हे कुटुंब आज अक्षरशः त्या ठिकाणी आपण पाहताय की कोविड नंतरची एकंदरीत परिस्थिती जर आपण पाहिली तर पॅरेंट्स अक्षरशः हतबल झाले, आर्थिक दृष्ट्या संकटात असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या पाल्याला शिक्षण देण्याचं काम ते सातत्याने, नोकरी असेल, आपल्या नोकरीच्या माध्यमातून असेल, जेवढं काय असेल. आता आर्थिक दृष्ट्या शिक्षण मगाशी भाऊंनी सांगितलं तर किती महत्व शिक्षणाला आहे, परंतु आर्थिक दृष्ट्या ते शक्य होत नाही काही पॅरेंट्सला. तरी सुद्धा आपल्या मुलांसाठी ते शिक्षण घेण्याचं काम त्या ठिकाणी देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. आणि म्हणून आपण स्वप्न अशी बाळगली पाहिजेत की आपल्याला उच्च स्वप्न आपण बाळगून त्या ठिकाणी आपण ध्येय आपण त्या विद्यार्थ्यांनी, प्रत्येक विद्यार्थ्यांनी ठेवलं पाहिजे की आपल्या पॅरेंट्सचं, आपल्या आईवडिलांचं आपल्याला जे स्वप्न आहे ते पूर्ण त्या ठिकाणी करायचं आहे ना. अशा पद्धतीचा प्रत्येक विद्यार्थ्यांनी जर निश्चय केला तर नक्कीच एक कुटुंब सक्षमपणे उभं राहील. मी तुम्हाला नक्कीच या ठिकाणी एक आवर्जून आठवण देऊन सांगेल की बिल गेट्सने असं एक म्हटलेलं आहे की तुम्ही गरिबीत जन्माला आलात तो तुमचा दोष नाही, परंतु जर तुम्ही गरिबात मृत्यू पावलात तर तो तुमचा दोष आहे. आणि म्हणून आपण
प्रत्येकाने आपण गरिबीचं कारण पुढे न करता आपण संघर्ष केला पाहिजे.